राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण घेऊन आलोय 2018 ची प्रश्नपत्रिका. पेपर क्रमांक 2 आहे. लक्षात घ्या, पेपर क्रमांक 1 असो या 2 असो, मराठीचे प्रश्न हे जवळपास सारखेच येतात, परंतु पेपर 2 ला थोडीशी काठीण्य पातळी वाढलेली असू शकते. मग आजचा पेपर थोडासा तुम्हाला त्रास देणारा असू शकतो. कसा तर बघा, एकदम म्हणजे घाबरून जाण्याची काही गरज नाही, पण आपल्याला शब्द ज्याला आपण काय म्हणतो, समानार्थी, विरुद्धार्थी, समुदर्शक, म्हणी, वाक्प्रचार, प्रत्येक घटित प्रत्येक घटित उपसर्ग घटित यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. तर चला, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, मी आंबे आणून आढी घालून ठेवलेत. या वाक्याचा काळ ओळखा. मी आंबे आणून आढी घालून ठेवलेत. आता या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, कार्यती भविष्यकाळ. तर इथं ठेवलेत, तर इथं काय होईल, ठेवले आहेत, ठेवले आहेत असं जर आपण सुटसुटीत लिहिलं तर ठेवलेत, आपण म्हणतो ठेवलेत, तर ठेवले, ठेवले आहेत, तर ठेवलेत. मग आहे दिसलं म्हणजे काय असतं, आपलं वर्तमान काळ असतो आणि त्याच्या मागे धातुसाधी त्याला काय दिसलं, ल, मग तो असतो पूर्ण वर्तमान काळ. ठेवले आहेत, ठेवलेत म्हणजे ठेवले आहेत. चला, या ठिकाणी त्याचं उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय दुसरा प्रश्न, एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा. वचनाचा भाग आहे, नाम शब्दाची पहिली जात तिथं वचन येतं. मग अनेक वचन योग्य जोडी सांगा म्हटले ते आपल्याला, कोणती जोडी योग्य. मग वाट वाटे, वाट वाटा होतं, ती वाट वाटा म्हणजे योग्य हे नाही. जोडी जोडे नाही, जोडी जोड्या, एक वचन अनेक वचन, मग या ठिकाणी हे पण नाही. चूक, इथं बघा चुका झालं आणि चुकी झालं, इथं काय पाहिजे, चूक आणि चुका योग्य होण्यासाठी, पण हे पण या ठिकाणी बरोबर नाही. मग तो वाढपी, वाढपी, आता याचा अंत कशाने झाला, ईने झाला. वाढपी, तो वाढपी पुलिंगी, मग आकारांत पुलिंगी एक वचनी नामाचे अनेक वचन एकारांत होते, आणि इतर अंताची जी पुलिंगी नामे त्यांचं एक वचन अनेक वचन सारखंच राहतं. म्हणजे या ठिकाणी वाढपी एक वचन, वाढपी अनेक वचन, म्हणून एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी कोण आहे, 2 नंबर आपलं उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, काय पुढचा प्रश्न, पुलिंगी शब्द ओळखा. आता लिंग आलं, वचन झालं, पुढे लगेच लिंग विचारलं त्याने. म्हणजे लिंगाचे 3 प्रकार आहे, पुलिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. हकीकत, ती हकीकत, ती लावलं आपण, ती हकीकत म्हणजे स्त्रीलिंग. वैभव, आता या ठिकाणी ते वैभव नपुंसक लिंग म्हणावं लागेल आपल्याला. पहाट, ती पहाट म्हणजे स्त्रीलिंग म्हणावं लागेल. आता रहाट, तो रहाट म्हणजे याचं लिंग कोणतं आहे, पुलिंग. म्हणजे रहाट शब्द कोणत्या लिंगात येतो, तर पुलिंगात येतो आपलं उत्तर. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. बघा बरं का, एकदम क्रमाक्रमाने प्रश्न टाकलेत. लिंग, वचन, आता पुढे लगेच सामान्य रूप, त्याच्या पुढे विभक्ती विचारते काय कोण. अरे बाप, चला, चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप. आता सामान्य रूप म्हणजे काय, मूळ शब्दाला प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्दात झालेला बदल. म्हणजे हे झाड नाम आहे, आता या झाड नामाला आपल्याला काय लावायचं, ला, मग झाडला काय लावायचं, ला, मग काय होणार, झाडचं होणार झाडा आणि नंतर लागणार ला. मग सामान्य रूप कसं ओळखायचं, तर हे जे ला लागलं ना हे काढून टाका, आणि मग इथपर्यंत जो बदल असतो आधीचा त्याचं नाव काय, सामान्य रूप. मग झाडाला, मग आता आपण असं म्हटलं कृत्य, मग याला एखादं प्रत्यय लावा, कृत्या, या कृत्याने तो व्यथित झाला. कृत्य, कृत्या, मग इथं काय पाहिजे होतं, कृत्या पाहिजे होतं, म्हणजे हे सामान्य रूप होऊ शकत नाही. युक्ती, युक्तीने बरोबर आहे. विक्री, विक्रीला बरोबर आहे. मोती, मोत्याला बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने केलेलं सामान्य रूप हे आहे 1 नंबर. येते लक्षात. चला, मूळ शब्दाला प्रत्यय लागण्याआधी मूळ शब्दात झालेला बदल, म्हणजे प्रत्यय लावून पाहायचं आणि प्रत्ययाच्या आधीच्या बदलाला सामान्य रूप म्हणायचं. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा. आलीच म्हण, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजे काय, पहिले पाडे
55. मुकी गाय फटके खाय, गुरुची विद्या गुरुच फळली, इकडे आड तिकडे वीर. हा, आपले डावपेच म्हणजे त्याला शिकवलं आणि तेच उलटलं, म्हणजे गुरुची विद्या गुरुच फळली. आपले डावपेच आपल्यालाच वरचढ उलटे झाले. गुरुची विद्या गुरुला फळली. चला पुढं. सव्यापसव्य करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. धार्मिक विधी करणे, कर्मठ असणे, यातायात करणे, तंत्रमंत्र करणे. सव्यापसव्य करणे, यातायात करणे. चला पुढचा प्रश्न काय आहे. उपसर्ग घटित. पहा आलंच उपसर्ग घटित. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागलेली अक्षरे, त्याला उपसर्ग म्हणतात, आणि शेवटी जोडलेली ती काय असतात, प्रत्यय असतात. मग उपसर्ग घटित शब्द कोणता. आता उपसर्ग म्हणजे कुठं, सुरुवातीला. आता इथं संगती आहे, आणि संगतीला काय लागलं, कुसंगती, म्हणजे कु हा उपसर्ग आहे, म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द आहे. आता इथं कुमार इथं नाहीच आहे, यानंतर कुडी इथे नाही, कुळवणी इथे नाही, मग काय आहे, कुसंगती हा उपसर्ग घटित शब्द आहे. प्रत्यय घटित. आता पुढचं प्रत्यय घटित आलं, लगेच उपसर्ग झाला लगेच पुढचं काय विचारलं, प्रत्यय घटित. प्रत्यय घटित म्हणजे काय, शेवटी जोडलेली अक्षरे. ऐन वेळा. आता इथं वेळ मूळ शब्द वेळ, त्याचं काय झालं वेळ, आणि त्याला काय लागलं ऐन, म्हणजे उपसर्ग घटित आहे. मग आता या ठिकाणी साध काय मूळ शब्द आहे, आणि त्याला लागलं काय पड, म्हणजे हा पण उपसर्ग घटित शब्द आहे. आता इथं काय निराकार नि उपसर्ग आहे. मग दिमाख इथं मूळ शब्द दिमाख आहे, आणि त्याच्या शेवटी लागलं दार आहे, म्हणजे तो आहे प्रत्यय घटित शब्द दिमाख दार. चला बरं का, याच्यावरती ध्यान लक्षपूर्वक काळजी घ्या. इथे उपसर्ग आणि प्रत्यय त्याच्यावर प्रश्न आहे. काय हाहाकार माजवला भूकंपाने. या वाक्यापुढे कोणतेही विरामचिन्ह आहे, मग पटकन कळतं कोणतं, उद्गार चिन्ह. अचानक शब्द जे बाहेर पडतात त्यांना आपण काय म्हणतो, उद्गार चिन्ह. काय हाहाकार माजवला भूकंपाने, उद्गार बाहेर पडले, मग कोणतं चिन्ह असतं, उद्गार चिन्ह. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, प्रश्न पडला प्रश्नचिन्ह, अपसरण चिन्ह. कधी असतं अपसरण चिन्ह, तर एखादा वाक्याच्या शेवटी नाही अपसरण चिन्ह. बरं, त्याच्याबद्दल माझ्या लक्षात येत नाही, आता नंतर बोलूया. 39वा प्रश्न. 40वा प्रश्न आहे. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आलाच विभक्तीवर प्रश्न. बघा, पहिल्याच जातीवर प्रश्न आहे सारे. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही या वाक्यातील अधोरेखित शब्द जात ओळखा. आता प्रश्न थोडा खाली घ्या बाबूराव. उंची कमी आहे तुमची. घरी, मग आता घरी मूळ शब्द काय, घर आहे, आणि त्याला काय लागलं ई, आणि काय तयार झालं घरी, घर घरी, घर घरी, घर घरी. मग तय्या तय्या, म्हणजे ई प्रत्यय लागलं. ई कोणाचं आहे, सप्तमीचं आहे. विभक्ती किती आहे, 8 आहे. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन. प्रथमेला प्रत्यय नाही, द्वितीयचे प्रत्यय सला ते सलानाते, तृतीयचे प्रत्यय नेसी निशी, चतुर्थीचे प्रत्यय सला ते सलानाते, पंचमीचे प्रत्यय ऊन होऊन, षष्ठीचे प्रत्यय चाचीचे च्या, सप्तमीचे प्रत्यय काय, सप्तमीचे प्रत्यय तय्या तय्या, आणि संबोधनचे प्रत्यय अनेक वचनात नो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय, सप्तमी. महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला आहे. या वाक्यात पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. मग आता इथं आपल्याला शब्द दिले कोणकोणते, विशेषण आहे, विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे. आता आपल्याला माहिती आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण विशेषण म्हणतो. एका व्यक्तीची ओळख करून देणार त्याला विशेष नाम म्हणतो. आणि सामान्य नाम जे समान गुणधर्म दडलेले असते त्याला सामान्य नाम म्हणतात. आता इथं आपल्याला हे काय, सर्वनाम नामाऐवजी येणारा शब्द. मग महाराष्ट्र हे विशेष नाम आहे, विशेष नाम आहे, म्हणजे हे आलेलं आहे. त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस नाम आहे, सामान्य नाम म्हणू आपण त्याला. आणि अवकाळी काय, विशेषण आहे. मग या ठिकाणी सर्वनाम दिसत नाही. मग चला या ठिकाणी आपण काय म्हणूया, त्याचं उत्तर आहे आपलं सर्वनाम आलेलं नाही. आता 42वा प्रश्न आहे. उतारा दिलाय 42ला. चला मग 42, 43, 44,
नाही 42ला नाही उतारा. हां पुढील उतारा खाली 42ला आहे. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त. भरती मूर्खाचीच होते ना एक तूच होशी जास्त. म्हणजे इथं काय हास्य येत आहे म्हणजे हास्यरस आहे तिथं. चला पुढं रस किती मराठीत 9 रस आहे. चला 9 रसाचे 9 स्थायी भाव लक्षात ठेवायचे. आता पुढे 43 44 आणि 45 हे उतार्यावर आधारित प्रश्न आहे ते तुम्ही करून घ्यायचे. आपण चालू आता 46व्या प्रश्नाकडे. चला 46वा प्रश्न आहे समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. समानार्थी बरं का. आता समानार्थी पाहिजे आपल्याला. आकर्ण विकर्ण हे तर समानार्थी येऊ शकत नाही. हता जिता नाही. मग द्रुम आलय समानार्थी नाही. आलय म्हणजे घर आहे नाही. अंबू सलील म्हणजे समानार्थी शब्द आहे. अंबू सलील म्हणजे काय जल पाणी असंच असेल काहीतरी. चला जल पाणी अंबू 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 नाही 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 ते वेगळा विषय. अंबू सलील कमळ पंकज अंबू सलील. हां बरोबर बरोबर हो गुरुजीचं डोकं काम करेन आज. हां चला विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी तिथं काय मग अंबू सलील आहे. विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. विरुद्धार्थी म्हटलं बरं का विरुद्धार्थी. आगंतुक निमंत्रित विरुद्धार्थी बरोबर आहे. सुचिन्ह अचिन्ह नाही. समर संगर नाही. वामा श्यामा अजिबातच नाही. मग काय आगंतुक निमंत्रित योग्य जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे 48 क्रमांकाचा. पुढील नावांमधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. मंगेश पाडगावकर धारानृत्य जिप्सी छोरी हे त्यांच्या कविता संग्रहाचे नाव आहे. मग कोणतं नाही आहे तर त्यांच्या कविता संग्रहाचं नाव संहिता हे नाही. आता पुढचा प्रश्न आला पुन्हा शुद्ध शब्दावरती. सारा खेळच इथे केला. बाकी प्रयोग अलंकार समास त्याच्यावर जास्त काही दिसलं नाही. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. मूर्छित मन इथं पाहिजे अनुस्वार. शोक हे चुकीचं इथं. कुर्मा अवतार चला कुर्म देवाचे अवतार आहे का दशावतारामध्ये. कुर्म कच्छ वराह. चला या ठिकाणी तद्भव शब्द. तद्भव म्हणजे काय संस्कृतमधून मराठी जाताना त्यांच्यात बदल झालेला आहे. विशेष व्यक्ती मारक. तद्भव शब्द आपला आहे डिचरी. म्हैस म्हसी. 51वा प्रश्न आहे पुरुष या नाटकाचे लेखक कोण आहे. तर नाटक आपल्याला पाठ पाहिजे आता. जयवंत दळवी. नाटकाचा विषय संपला. पिक्चर आले मोबाईल. चला शिवप्रिया या आला समास. शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. शिवप्रिय शिवाला आहे प्रिय अशी जी मग तो आहे बहुव्रीही समास. दिलेले पद हे महत्त्वाचे नसून ते तिसऱ्या पदाचे विशेषण असते. चला मध्यम पदलोपी समास. मधले पद काय पुरण घालून तयार केलेली पोळी पुरणपोळी. द्विगु समास. एक पद संख्यापद असतं. एक पद या ठिकाणी पहिले पद काय असतं संख्यापद. पंच पाळे 5 पाळ्यांचा समूह. दुसरे पद हे समूह सूचित करतं. तृतीय तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. आणि विभक्ती तत्पुरुष समास काय दिलं तृतीय तत्पुरुष. जर विभक्तीचे प्रत्यय लागले तृतीयचे त्याला काय म्हणतात तृतीय तत्पुरुष. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा. जल अधिक अवतरण. जल इथं काय आहे अ आहे आणि इथं व आहे नाही लागत. जल इथं अ आहे आणि इथं अ आहे. जल अधिक अवतरण हेच योग्य आहे. अ अधिक अ बरोबर आ आणि मग तयार झाला शब्द जलावतरण. जला अधिक अवतरण नाही. जला अधिक वतरण नाही. मग काय आहे जल अधिक अवतरण. चला 54वा प्रश्न आहे. काय आहे दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण. वामन पंडित
मोरपंत, निरंजन माधव, रघुनाथ पंडित, दमयंती स्वयंवर, रघुनाथ दादा पंडित. चला, आणि पुढचा प्रश्न आहे, सोपा आहे. भावाचक नाम नसलेले, आलं बघा भावाचक नामावरती, म्हणजे याच्यामध्ये नाम म्हणजे नामामध्ये लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप, जवळपास 5-6 प्रश्न जवळपास पहिल्याच जातीवर आहे. भावाचक नाम नसले नाम ओळखा. शौर्य भावाचक, गोडवा भावाचक, कटुता भावाचक, कार्य नाही. म्हणजे या ठिकाणी भावाचक नसलेले नाम कोणते आहे? कार्य. पुढचा प्रश्न आहे, मग नामाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भावाचक नाम. तत्सम शब्द ओळखा. तत्सम म्हणजे संस्कृत मधला जसं तसा आलेला. भाऊ, भ्राताचा भाऊ, इथं पाऊस काय? पाऊस, डोकं, शिर, डोके. मग इथं काय? विरक्त. विरक्त हा तत्सम शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कुणाचा आहे? या सत्तेत जीव रमत नाही, मग आपले नामदेव दादा ढसाळ, हे नामदेव दादा ढसाळांचे आहे. या सत्तेत जीव रमत नाही. हो, एकदम आता मला वाटतं हयात नाही येते, गेलेत मागेच. उभयान्वयाव्य नसलेले अव्यय ओळखा. आता उभयान्वयाव्य म्हणजे काय? शब्दाचे 8 जाती आहे. 4 जाती विकारी आहे, 4 जाती अविकारी आहे. विकारी जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी कोणत्या? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयाव्य आणि केवळ प्रयोगी अव्यय. मग या ठिकाणी उभयान्वयाव्याचं काम काय? 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडण्याचं काम करत होते. मग आता या ठिकाणी किंवा, अथवा, वा, व हे जे आहे, व किंवा, मी किंवा माझा भाऊ लग्नाला येऊ, वा, तू, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य जोडण्यासाठी येतं, हे पण येतं. आणि राम व मी खाली पडलो, या ठिकाणी हे पण येतं. वाहवा हे काय आहे? तर हे वाहवा काय आहे? हे आहे आपलं केवळ प्रयोगी अव्यय. चला, मग पुढचा प्रश्न किती नंबर? 58, 59 आहे का? 58, 59 आणि 60 2 बाकी असतील. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. क्रियापदाचे अर्थ 4 आहे. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थी, संकेतार्थ. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थी, संकेतार्थ. स्वार्थ सरळ साधा अर्थ. विद्यार्थी व विने शेवट झालेला असतो, पण त्यात आज्ञा नको आहे. त्यानंतर संकेतार्थ जर तर असतं. आज्ञार्थ आज्ञा केलेली असते. विद्यार्थ व विने शेवट झालेला असतो. आणि स्वार्थ सरळ साधा अर्थ. मग विद्यार्थी नसलेले वाक्य, पादत्राणे ओळीने ठेवावी. पादत्राणे ओळीने ठेवावी. विद्यार्थी बरोबर आहे. या कामी देवाची कृपा व्हावी. या कामी देवाची कृपा व्हावी. विद्यार्थी, त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी. विद्यार्थी, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. ही आज्ञा आहे, म्हणजे हे विद्यार्थी नाही. म्हणजे उत्तर काय पाहिजे? मग आपलं उत्तर पाहिजे नसलेले वाक्य आहे, माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. आणि शेवटचा प्रश्न आहे, त्याचं नाव आहे त्याचं काम आहे. या ठिकाणी पुढील नावांमधून आत्मकथन पर पुस्तकाचे नाव ओळखा. आत्मकथन कोणतं आहे? इजिप्तायन हे प्रवास वर्णन असेल. श्यामिनी बॅरिस्टर, तर या ठिकाणी आत्मकथन आहे. गबाळ. या ठिकाणी मराठीचे 30 प्रश्न आपले संपलेले आहेत. याच्यात जर पाहिलं तुम्ही तर उत्तरावर आधारित 3 प्रश्न आलेले 18ला, म्हणजे कविता दिलेली नाही. म्हणजे 3च प्रश्न आहे उत्तरावर, बाकीचे 27 प्रश्न आहे व्याकरण भागावर आहे, लेखन विभाग. तर समानार्थी, वृद्धार्थी, समुदर्शक म्हणे याच्यावर जास्त भर द्या. आणि या ठिकाणी जर तुम्हाला हे सविस्तर शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप आहे. प्ले स्टोअरला जायचं, घे भरारी डोळे गुरुजी टाका, लगेच तुम्हाला ॲप भेटेल. त्याच्यावरती संपूर्ण व्याकरण आपण दिलेलं आहे, फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये. चला, भेटूया पुढची प्रश्नपत्रिका घेऊ तेव्हा. जय हिंद, जय भारत, जय